नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. एकाच पेशीपासून सुरू झालेला सजीव स्वतःचेच अब्जावधी वेळा विभाजन करून त्वचा, स्नायू, हाडे आणि मज्जातंतू यांसारख्या गुंतागुंतीच्या रचना कशा बनवतो हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. निसर्गाने सजीवांमध्ये कामाची जी विभागणी केली आहे ना, तिचीच आज आपण उपलब्ध माहितीच्या आधारे अगदी सोप्या भाषेत उकल करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता एक विचार करण्यासारखी गोष्ट बघा. एका मोठ्या स्थिर झाडाचे ते टणक लाकडी खोड आणि एखाद्या प्राण्याची मऊ लवचिक त्वचा, या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या कशा? वनस्पती आणि प्राणी हे दोन्ही सजीवच आहेत ना, पण याचं मुख्य उत्तर दडलंय त्यांच्या जीवनशैलीमध्ये. जगण्याचे मार्गच इतके वेगळे असल्यामुळे त्यांच्या सूक्ष्म रचनेत, म्हणजेच त्यांच्या पेशी आणि ऊतीमध्ये आपल्याला हा मोठा विरोधाभास पाहायला मिळतो. हे सगळं समजून घेण्यासाठी आधी सजीवांच्या शरीराची उतरंड कशी असते ते पाहूया. अमिबासारखा एकपेशीय सजीव आठवा. त्यात ती एकच पेशी जगण्यासाठीची सगळी कामं करते. पण बहुपेशीय सजीवांमध्ये मात्र एक विशिष्ट साखळी असते. याची सुरुवात होते एका पेशीपासून. समान काम करणाऱ्या पेशी एकत्र आल्या की त्यांचे ऊती बनतात. अशा वेगवेगळ्या ऊती एकत्र आल्यावर अवयव बनतो आणि या अवयवांच्या एकत्रित प्रणालीतून एक पूर्ण सजीव तयार होतो. ऐकायला खूप सोपं वाटत असलं तरीही निसर्गाची एक अत्यंत प्रभावी व्यवस्था आहे. मग आता मुख्य प्रश्न येतो की ऊती म्हणजे नक्की काय? बघा, ऊती म्हणजे नुसता पेशींचा ढिगारा नाहीये. याची तुलना आपण एखाद्या मोठ्या शहराशी करू शकतो. जसं शहरात सुरक्षेसाठी पोलीस, साफसफाईसाठी कामगार आणि बांधकामासाठी अभियंते असतात, तसंच शरीराचंही असतं. पेशींचे हे विशेष गट आपापसात श्रमाची विभागणी करतात. प्रत्येक गट आपलं ठरलेलं काम एकदम अचूकपणे करतो आणि त्यामुळेच संपूर्ण शरीराची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढते. वनस्पती आणि प्राणी यांच्यातल्या फरकाकडे थोडं बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की वनस्पती एकाच जागी स्थिर असतात. ऊन, वारा, पाऊस या सगळ्यात त्यांना ताठ उभं राहावं लागतं आणि म्हणूनच त्यांना कठीण पेशी भित्तिका आणि मजबूत ऊतींची गरज असते. पण प्राण्यांचं तसं नाहीये. अन्नाच्या शोधात त्यांना सतत फिरावं लागतं. हालचालीसाठी शरीरात लवचिकता असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळेच प्राण्यांच्या पेशी लवचिक असतात आणि त्यांच्यात कठीण पेशी भित्तिका नसते. पचन आणि वेगवान हालचालीसाठी प्राण्यांची अंतर्गत रचना अगदी वेगळ्याच पद्धतीने विकसित झालेली असते. वनस्पतींच्या या स्थिर पण मजबूत जगाबद्दल आणखी थोडं जाणून घेऊया. वनस्पतींची वाढ नेमकी कशी होते? यामागे एक खास प्रकारच्या पेशी असतात. एखादं इवलसं रोपटे विशाल वृक्षात कसं बदलतं याचं रहस्य विभाजी ऊती म्हणजेच मेरिस्टेमॅटिक ऊतींमध्ये आहे. समजा आपण कांद्याची मुळं पाण्यात वाढताना पाहिली तर अगदी टोकाला अग्रस्थ विभाजी ऊती असतात, ज्या लांबी वाढवण्याचं काम करतात. पण झाड फक्त उंचच थोडी होतं, ते जाडही होतं. लाकडाची जी वार्षिक वलयं आपण पाहतो ती पार्श्वविभाजी ऊतींमुळे तयार होतात. या ऊती खोडाच्या आत वर्तुळाकार पद्धतीने नवीन पेशी बनवतात आणि झाडाचा घेर दरवर्षी वाढत जातो. आता एक गमतीशीर गोष्ट आठवा. बागेत गवत कापल्यानंतर ते लगेच पुन्हा कसं वाढतं? गवत कापलं तरी ते मरत का नाही, याचं उत्तर आंतरविभाजी ऊतीमध्ये लपलेलं आहे. या ऊती वनस्पतीच्या खोडावरील पेऱ्यांच्या म्हणजेच नोड्सच्या जवळ असतात. जेव्हा वरचा भाग कापला जातो तेव्हा या ऊती अगदी वेगाने नवीन पेशी तयार करतात आणि फांद्या किंवा पानांची पुन्हा वाढ करतात. निसर्गाची ही पुनर्निर्माणाची यंत्रणा खरोखरच जादुई आहे. सूक्ष्मदर्शकाखाली या पेशी पाहिल्या तर त्यांचं एकमेव काम फक्त वेगाने आणि सतत विभाजन होणं हेच असतं. त्यामुळे त्यांचा आकार लहान असतो. पेशी भित्तिका अगदी पातळ असतात आणि त्यांच्यात घनदाट पेशीद्रव्य असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यात रिक्तिका म्हणजेच व्हॅक्युल्स नसतात. रिक्तिकांचं काम अन्न साठवणं असतं, पण या पेशींना सतत काम करायचं असल्यामुळे साठवणुकीसाठी त्यांच्याकडे वेळ आणि जागाच नसते. म्हणजे बघा, त्यांची रचनाच त्यांच्या कार्यासाठी एकदम अचूक बनवली आहे. पण या पेशी कायमच अशा वेगाने वाढत नाहीत. जेव्हा या विभाजी पेशी जुन्या होतात तेव्हा पुढे त्यांचं काय होतं हे पाहणंही तितकंच रंजक आहे. जेव्हा या पेशींचे विभाजन होण्याची क्षमता संपते तेव्हा त्या एका कायमस्वरूपी रूपात बदलतात. या प्रक्रियेला आपण विभेदन किंवा डिफरन्सिएशन म्हणतो. यातून वनस्पतींचे संरचनात्मक अभियंते असलेल्या साध्या स्थायी ऊती तयार होतात. यात पॅरेनकायमा या पातळ भित्तिका असलेल्या पेशी अन्न साठवतात, तर कोलेनकायमामुळे झाडाच्या ताज्या फांद्या वाऱ्याने न मोडता लवचिक राहतात, कारण यात पेक्टिन असतं. आणि तिसरा प्रकार म्हणजे स्क्लेरेनकायमा. नारळाची ती कठीण करवंटी आठवते का? लिग्निनमुळे या मृतपेशी अत्यंत कठीण आणि मजबूत होतात, ज्यामुळे वनस्पतीला एक भक्कम आधार मिळतो. आधारासोबतच वनस्पतीच्या आत एक उत्तम पाणी आणि अन्न पुरवठा प्रणाली असते, ज्याला जटिल स्थायी ऊती म्हणतात.
यातली जलवाहिनी म्हणजे झायलेम एक्सायलम मुळाकडून पाणी आणि खनिजे शोषून घेते आणि चक्क गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने थेट पानांपर्यंत पोहोचवते. यातल्या बहुतांश पेशी मृत आणि नळ्यांसारख्या असतात. या उलट रसवाहिनी म्हणजेच फ्लोएम पानांमध्ये तयार झालेलं अन्न वनस्पतीला पुरवते. फ्लोएममधील पेशी जिवंत असतात आणि त्यांना कामात मदत करण्यासाठी विशेष सहपेशी म्हणजेच कंपॅनियन सेल्स असतात. वनस्पतींबद्दल तर आपण पाहिलं, पण आता प्राण्यांच्या आणि माणसांच्या शरीरातल्या ऊतींबद्दल बोलूया. इथलं जग पूर्णपणे वेगळं आणि खूप गतिमान आहे. प्राण्यांसमोरची आव्हानं वनस्पतींपेक्षा वेगळी आहेत. सतत हालचाल, आजूबाजूच्या परिस्थितीचा वेध घेणं आणि शरीरांतर्गत द्रव्यांचं वहन या सगळ्यांसाठी प्राण्यांमध्ये अभिस्तर ऊती किंवा एपिथिलियल ऊती खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. या पेशी एकमेकांना अगदी घट्ट चिकटलेल्या असतात. आपली त्वचा याच ऊतींपासून बनलेली असते, जी जंतूंना आत येण्यापासून रोखते. पण यांचं काम फक्त संरक्षण करणंच नाहीये. फुफ्फुसांमध्ये वायूंची देवाणघेवाण करणं, आतड्यांमधून पोषक घटक शोषून घेणं, ग्रंथींमधून घाम आणि लाळ स्रवणं आणि नाकातून संवेदना ग्रहण करणं अशी अनेक गुंतागुंतीची कामं त्या त्यांच्या आकारानुसार करत असतात. शरीराचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे संयोजी ऊती म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यूज. आणि याच ऊतीचा एक प्रकार म्हणजे आपलं रक्त. रक्ताचा सुमारे 55% भाग हा प्लाझ्मा नावाचा प्रवाही पदार्थ असतो. या प्रवाही माध्यमात लाल रक्तपेशी ऑक्सिजन वाहून नेतात, पांढऱ्या रक्तपेशी आजारांशी लढतात आणि प्लेटलेट्स जखम भरून काढायला मदत करतात. रक्त हे शरीराच्या एका भागाला दुसऱ्या भागाशी जोडणारं खरोखरच एक अद्भुत माध्यम आहे. आता रक्त आणि हाड यांची तुलना केली तर एक भारी विरोधाभास दिसून येतो. हे दोन्ही संयोजी ऊती याच प्रकारात येतात, पण त्यांचं स्वरूप बघा. रक्त हे प्रवाही आहे, जे पोषण आणि ऑक्सिजनचा पुरवठा करतं, तर दुसरीकडे हाड हे कॅल्शियम आणि फॉस्फरसने बनलेल्या अत्यंत कठीण आणि घन अशा संरचनेपासून बनलेलं असतं, जे शरीराला मजबूत आकार आणि आधार देतं. म्हणजे बघा, ऊतींचा एकच मूळ प्रकार शरीराच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी किती वेगळी रूपं घेऊ शकतो. एका छोट्याशा सूक्ष्म पेशीपासून सुरुवात होऊन विविध प्रकारच्या ऊतींची निर्मिती आणि त्यातून निर्माण होणारी ही गुंतागुंतीची सजीव यंत्रणा, हे सगळं एखाद्या महान अभियांत्रिकी चमत्कारापेक्षा कमी नाही. आजूबाजूला असलेल्या प्रत्येक सजीवामध्ये अगदी आत्ता या क्षणीही हे अदृश्य पण अफाट कार्य अविरतपणे सुरू आहे. विचार करा, जर या सूक्ष्म पेशी एकत्र येऊन संपूर्ण जीवसृष्टी इतक्या अचूकपणे चालवू शकतात, तर सजीवांच्या आत अशी आणखी किती अज्ञात रहस्य दडलेली असतील, जी विज्ञानाला अजून शोधायची आहेत. खरोखरच निसर्गाची ही किमया थक्क करणारी आहे.